हम्म. कोण आहे रे? एवढी भाव खातीस होय? भाव नाही खात, घरात सगळे आहेत ना म्हणून नाही म्हणत होते. मग असू दे की, जावयान तर बोललंय. अरे वा फौजी, लईच डेअरिंग वाढलंय की तुमचं. काय काय म्हणली? लईच डेअरिंग वाढलंय म्हणलं. हा काय ग, मग अशी एवढे फोन करत होतो, फोन का नाही उचलला? आठ फोनवर आहे. आता किती फोन करतोय मी, दुसऱ्या कोणी उचलला असता म्हणजे? आता मी नाही उचलत तर परत परत कशाला करायचा? माझ्याजवळ असता तर उचललाच असता की. बरं ते जाऊ दे, तू बोल पटकन. पटकन का? गडबड आहे? अरे कोण तर बघल. बघू दे की, बघितलं तर त्यात काय होतंय? तू तर कोणाला घाबरत नाहीस ना? नाटक करू नका जा. अरे नाटकं काय यात? बरं जाऊ दे, आपण फोनवरच बोलू. जाते मी. अगं थांब की. पटकन बोलायचं सोडून कशाला लांबडा लावत बसले? काय नाही ते काय चाललंय? कोण तर बघल म्हणून म्हणते ना मी. कशाला नाही ते लांबड लावत बसले? आता बोला पटकन, नाहीतर जाते मी. थांब की, इकडे तरी ये. बोल. अगं मी वाईला चाललोय. गणपतीला काय नवस बोलायचं का? नवस? काय बोलतोयस? सगळं चांगलंच आहे की. अगं तरी बी लवकर लग्न होऊ दे असं म्हण. बर. आणि कोण कोण जाणार आहे? मी आणि जयडी. तू आणि जयडी? थांब तरी. आजा सोड की, कोण तर बघल. मी, जयडी, मामा, जीजी सगळे जाणार. अनवय र, सगळीच कशाला व्हायला चाललेत? कुणाचं लग्न बिग्न आहे का काय? अगं नाही, ते कचेरीत काम आहे जरा. कसलं काम? बक्षीस पत्र करायचं. बक्षीस पत्र कसलं? आमची म्हातारी आहे ना, ते आमचं घर माझ्या आणि जयडीच्या नावावर करायची चालली. का? त्या सगळं त्या पाज्यामुळे झाले. आता त्यानं अजून काय केलं? आता नाही केलं, जे आधी केलं तेच निस्तरतोय. तेव्हापासून त्यानं सांगितलं ना घरात मी पोरगी बघून ठेवली, तेव्हापासून जीजी मागच लागली. लग्नात ह्याव करायचंय त्याव करायचंय. आणि म्हण उद्या पोरीकडच्यानी विचारलं की पोराच्या नावावर काय आहे, तर काय करायचं? म्हणून चालले नावावर करायला. वा 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 वा. यात वा वा करायसारखं काय? अरे आता बघ की, जीजीनं नाचुनाच्या स्वागताची तयारी बी केली. म्हणजे आता जरी तुझ्या घरी कळलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. फक्त प्रश्न उरला तर माझ्याच घरचा. आपण निम्मी लढाई जिंकलोय. खरी लढाई तुमच्या घरात लढायला लागणार आहे. आमच्या घरात काय मामांजी झालं. तुमच्या घरात बघ कोण कोण आहे? आप्पा, जितू काका, नाना, आई, सुमन काकी, नीलम काकी, सौरभ, ध्रुव. दमच लागला. एवढी अख्खी फौज आहे तुमच्या घरात. आता ही अख्खी फौज आपल्याला जिंकायची आहे बर का फौजी. जिंकतो बाई, सगळं जिंकतो. पण आत्ता निघतो, व्हायला जायचंय मला.
आणि हो, ते आज महादेवाच्या मंदिरात भेटायला जमणार नाही हे सांगायचं होतं. बर जा. आणि हा, गणपतीला माझ्याकडनं थँक्स म्हण. थँक्स का? तू माझ्या आयुष्यात आलास म्हणून. शितले, आय लव्ह यू. माहितीये मला. आप्पा काय म्हणताय? हा? बघल कोणतरी. हा हा, ठरलं. मी सांगतोय तसंच करायचं. अहो नाही भैया, आजावर परत हल्ला करणं चुकीचं आहे. आणि आधी तुम्ही जो हल्ला केला ना ते जयडीला नाजाला कळाले. आणि आता परत जर तुम्ही हल्ला केला तर पहिला संशय तुमच्यावर येईल. येऊ द्या आला तर लय तर लय काय होईल, 302 म्हणजे खुनाची केस लागल. अहो केस मधून सुटाय काय वेळ लागणार आहे का? पण शीतलला कळलं तर. आणि ती जेडी हाय डोक्यानं कमी, काहीतरी डूक धरून शीतलला काहीतरी करायची. फक्त न फक्त शीतलमुळे मला ऐकून घ्यावं लागतंय बघ. तो आज आला धमकी देऊन गेला, जयश्री अली धमकी देऊन गेली, ती मामी ती धमकी देऊन जाती, तो रावलाय, तो बी आता बोलायला लागलाय. अरे काय ऐकून घेतोय मी यांचं? अहो फक्त शीतलसाठी भैया. फक्त शीतलसाठी. शीतल संग लग्न होते मग नाही एका उभं पेटवलं ना तर नाव हर्षवर्धन देशमुख सांगणार नाही. येऊ का भैया साहेब? गुड न्यूज घेऊन आली. मी तुमच्यासाठी एवढं उन्हातानाचं फिरत होते ना, त्याचं चीज झालं बर का. थांबलायस का? बिया काढ की. असली भारी गुड न्यूज घेऊन आले, असली भारी गुड न्यूज घेऊन आले की तुम्ही स्वतःच खुश होऊन मला गाडीच गिफ्ट कराल आणि म्हणाल, मामी कशाला एवढं उन्हातानाचं चालत फिरताय, ही घ्या गाडी. हाय का नाही रे बारक्या? कसली गुड न्यूज आहे? मी आत्ताच शीतलच्या आईला भेटून आले. त्या म्हणल्या भैयाच्या घरी सांगा नाना पत्रिका घेऊन येणार आहेत म्हणून. मग मी आईशी बोलू तुमच्या का तुम्ही बोलताय? बोलतो आम्ही. काय बाई माणूस आहे. असली भारी न्यूज दिली तरी चेहऱ्यावरची रेष बी हल्ली नाही, तोंड पडलेलंच आहे. अहो मामी, भैयांची जरा बँकेची कामं चालू आहेत ना, त्यामुळे भैया टेन्शन मध्ये आहेत. वय पण आता एवढं उन्हातानाचं चालत फिरून मी गुड न्यूज आणली, त्याचं काय नाही वय. खरंच असं काय नाही मामी, भैयांची तब्येत जरा बरी नाही.